भेट देण्यासाठी सदिच्छा भेट म्हणले तर त्यांनी सांगितलंय सगळं. आपण एकत्र निवडणूक लढणार आहात का, याबाबत काही चर्चा झाली? नाही, आता ते 30ला सगळं सांग. 30 तारखेपर्यंत समाजाला सांगितलेलं आहे की आपण गावागावातून चर्चा करा 2 विषयावरती, निवडणूक लढवायची का आणि दुसरं अपक्ष एक उमेदवार द्यायचा का. या 2 विषयासाठी त्या दिवशी जे चर्चा बैठकीत झाली आपल्या अंतरवालीतल्या त्या 24 तारखेचं, त्यानंतर 30 तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिला होता की 30 तारखेला आपण निर्णय घेऊ. तुम्ही गावागावातून अहवाल असा आणा. गावागावात काहीच विचारायचं नाही, जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही, एवढंच विचारायचं फक्त की निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का. तो अहवाल येईपर्यंत 30 तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेलं आहे, त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय, ते अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं 30ला सांगतो. तुम्ही त्या दिवशी आवाहन केलं होतं की जर आपण निवडणूक लढत असेल तर त्या 4 जातीचा प्रामुख्याने समावेश असला पाहिजे, तर त्या 4 जातीच्या समावेशाच्या संदर्भात आज काही चर्चा झाली का? नाही, मी त्यावेळेस सांगितलं होतं करायचं तर मग सगळ्या जाती धर्माचं. मी तर एक तर स्पष्ट सांगितलं होतं की आपल्याला राजकारण मला कळत नाही, नकोच. किंवा दुसराही पर्याय सांगितला होता की पक्ष कोणचाही असू द्या, तुम्ही त्यांच्याकडून बॉन्ड घ्या लेखी आणि त्यांना पाठिंबा द्या. नाहीच केलं तर विधानसभेच्या टायमाला आपण बघूयात काय करायचं. समाज शेवटी मायबाप मानल्यानंतर त्यांनी सांगितलं 7 महिने आम्ही तुमचं ऐकलं, तर आता एवढेच आमचं ऐका, मार्गदर्शन म्हणून फक्त केलं. तर तुम्हाला राहायचंच उभा, मी तर करणारच नाही राजकारण. मी स्वार्थी नाहीये. माझा उद्देश सामाजिक चळवळीवर माझा खूप विश्वास आहे. सामाजिक चळवळीतून जन आंदोलनातून माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा, त्यावरती आत्ताही ठाम आहे मी. हे काय हो, लोकसभा असो विधानसभा असो, हे काय हो, न्याय मात्र गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाचा मिळवून देणार आहे, त्यात हटत. परंतु आता दिलायच वेळ त्यांना, त्यांना वेळ दिलायच आपण आता की तुम्ही जा गावागावात विचारा, मायबापाला विचारा. जरी आपण इथं 3-3.5 लाख काय असतील ते जमले होते त्या दिवशी, आपल्याला एवढ्यावरती निर्णय झालायच करायचे, पण आपल्या मायबापांना सन्मान द्या. मायबाप म्हणजे गावागावाला, जिल्ह्याला सन्मान द्या आणि त्यांना विचारा काय करायचं, निवडणूक लढायची की नको आणि उमेदवार एक द्यायचा का नको, हे त्यांच्याकडून येतात. 30 तारखेपर्यंत अहवाल येईपर्यंत मी राजकीय भाष्य किंवा लोकसभेच्या बाबतचं काहीच घोषित नाही करू शकत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे, मग त्याची तारीख लवकरच सुरू होते, पहिल्या टप्प्यातल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या फॉर्म भरण्याची. तर त्या दृष्टीनं आपलं काय पुढचं पाऊल राहणार आहे? नाही, ते तर विषयच नव्हता ना, त्यावेळेस काही ठरलेलंच नव्हतं. समाजानं काय करायचं, आपण काय करायचं, काय नाही केलं पाहिजे. परंतु कुठं परिवर्तन मिळवायचं असलं, आपल्याला कुठं जर न्याय मिळवायचा असला, तर ज्यांच्याकडून अपेक्षा आहे ते जर देणार नसले, त्यांच्याकडून अपेक्षा आहे ते जर देणार नसले, तर तुम्हाला देणारं बनावं लागतं. तुम्ही किती दिवस भांडत बसणार आहे, कोणचं आरक्षण द्या, मग मराठा असू द्या, दलित बांधव असू द्या, मुस्लिम बांधव असू द्या, धनगर बांधव असू द्या, 12 बलुतेदार असू द्या, किती दिवस भांडणार आपण, ओबीसी बांधव पण असू द्या, की द्या आरक्षण, द्या आरक्षण. त्यापेक्षा देणारे बना. तुमच्यावर केस होती, तुम्ही कोणाला सांगताय, नेत्याला, तो तुमचं ऐकतो का, नाही ऐकत, मग तुम्हीच देणारे बना ना, तुम्हीच त्याला बनविलेलं आहे. खोट्या केसेस, कुठं बैठका घेऊ नका याचे, कुठं बोर्ड लावले याचे केसेस, बैठकाला जाऊ नका याचे, रॅली काढली याचे गुन्हे असले जर चिल्लर चाळे खेळणार असले सरकार, तर देणारे तुम्ही बा. मग तुम्ही आता उद्या कापसाचं म्हणणार, कापसाला भाव नाही, तुम्ही उद्या तुरीला भाव नाही, तुम्ही सोयाबीनला भाव नाही, कांद्याला नाही, द्राक्षाला नाही असं म्हणणार. वर्ग तर आपला शेतकऱ्याचा सगळा, आणि म्हणणार तुम्हीच की हे नाही ते नाही, आणि निवडून देणारे तुम्हीच. त्यापेक्षा देणारेच तुम्ही बना ना. आता तुमच्याकडे कापूस नाही, आता कापसाला भाव वाढला. आता तुमच्याकडे सोयाबीन नाही, आता सोयाबीनला भाव वाढला. आता तुमच्याकडे द्राक्ष नाहीत, पपई नाहीत, आता त्या टायमाला भाव वाढला. तुमच्याकडे ज्यावेळेस वस्तू नसते त्यावेळेस भाव वाढतो. त्यापेक्षा देणारे तुम्ही बना ना. तसं मराठ्यांना काय पाहिजे, धनगर बांधवांना काय पाहिजे, 12 बलुतेदारांना काय पाहिजे, दलित बांधवांना काय पाहिजे, मुस्लिमांना काय पाहिजे. तुम्हाला आरक्षण पाहिजे किंवा तुमचे प्रश्न सोडायचे, कामगारांचे प्रश्न सोडायचे, तुम्हाला कामगारांना, माथाडी कामगारांना सोडायचे, डबेवाल्यांना सोडायचे. तुम्हाला जर तुमचे प्रश्न सोडायचे, तुमचा माणूस जाऊ द्या ना तिथं. डॉक्टरांना प्रश्न सोडायचा आहे, शिक्षकांना प्रश्न सोडायचा आहे, व्यावसायिकांना प्रश्न सोडायचा, तुमच्या जाऊ दे की तिथं. बोंबलून काय उपयोग होणार आहे इथं? काय उपयोग होणार आहे का बोंबलून तुम्हाला इथं? आम्हाला हे मिळत नाही, तुम्ही बना ना देणारे तुम्ही बना. मराठ्यांना आरक्षण पाहिजे, मराठी देणारे बना. तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, मुद्दाम करतायत, तुम्हीच निवडून दिलेला माणूस, तर तुम्ही न गुन्हे होणारे बना. न होऊ द्यायचे गुन्हे न होऊ देण्यासाठी बना. तुम्हाला तुमच्या पिकाला भाव पाहिजे, भाव देणारे बना. उगाच आरडून उडून काय उपयोग नाही. पण आता समाजाला वेळ दिलेला आहे, रविवारपर्यंत काय निर्णय येतोय मला माहित नाही.
काय अहवाल येतोय गावागावातून हे मला माहित नाही. त्यामुळे मी मायबाप समाजाला म्हणतो म्हणल्यावर त्यांचा अहवाल आल्याशिवाय विचार आल्याशिवाय मी डिसिजन नाही घेऊ शकत. मग ते मला राजकारणाशी काय देणं घेणार नाही. मी कधी स्पष्टच बोलतो, आजच नाही, त्याविषयी बोललो होतो. माझा राजकारणावर विश्वास नाही आणि त्याच्यापासून मग काही गुंतलेला नाही. समाज जर नको म्हणला, नको हो म्हणला, तर इतक्या ताकदीने उतरणार की यांनी जसं मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तसं राजकारण सुद्धा हलक्यात नाही घ्यायचं. बरं, तुम्ही आता जी आपल्या पुढील आंदोलनाची किंवा राजकीय भूमिकेची जी लाईन ओढली ती प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, मग विस्थापिताचे उमेदवार देणार का प्रस्थापित पक्षाचे किंवा कोणी प्रवेश केला तर तसे उमेदवार देणार, याबाबत आपली काय भूमिका आहे? प्रवेश म्हणजे आमचं परत पाहिजे तो थोडा होईल. हे बघा, आता 20ला क्लिअरच चित्र करू आपण. 20ला सॉरी 30ला आपण क्लिअरच करू. 2 वेळी सांगितलेलं आहे, गावात जायचं, तालुक्यात जायचं, जिल्ह्यात जायचं आणि एकच विचारायचं, निवडणूक मराठ्यांनी लढायची का आणि अपक्ष सगळ्यात मिळून एकच उमेदवार द्यायचा. किचकिच नाही, सुटसुटीत काम सांगितलेलं आहे, तेवढंच करायचं. उमेदवार बी होणार, काय व्हायचं ते होणार. तुम्ही पुढे माझ्या बघा, तेच सांगतो मी की हलक्यात कोणी कोणाला घ्यायचं नाही. आता वंचित कडून जर प्रस्ताव आला तर याबाबत तुम्ही म्हणजे काय भूमिका? नाही, आता 30लाच सगळं होईल. काय होतं, मी पुन्हा त्याच विषयावर येईल, मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा, की शेवटी आता समाजाच्या हातात मी सूत्र दिले सगळे. म्हणजे समाजाशी चर्चा करून पुढील निर्णय. हा, त्या दिवशी झालाय, परंतु तेवढ्यावर न करता गावात राहिलेल्या मायबापांना सुद्धा सन्मान देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातले. म्हणून त्यांना विचारणं काय अवघड आहे, त्यांना विचारायचं, करायचं आहे का. आणि त्याच्याच बरोबर इलेक्शनचे वारे आहेत लोकसभेचे, तेव्हा लोकसभेच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली. सर, लोकसभा इलेक्शनच्या बाबतीत नेमकी काय चर्चा झाली? आपण संयुक्त असेल लढणार आहेत का? प्रस्ताव वेळ येईल त्यावेळेस सांगतो ना काय. बरं, ठीक आहे. उद्या आपली प्रेस आहे, त्या प्रेसमध्येच काही होईल का जाहीर? नाही, उद्याच्या प्रेसमध्ये नाही. चर्चा सकारात्मक झाली. भेटलो म्हणजे सकारात्मकच असते. चालेल, आपली परवानगी आहे का सगळ्यांची निघायला?